नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णास किचनमध्ये मी पल्लवी तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे अप्पे। त्यासाठी मी पत्ताकोबी घेतलेली आहे, कांदे घेतलेले आणि हिरवी मिरची इकडे घेतलेली आहे। ही चॉपरच्या साहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायची। आपण हे चॉपरच्या साहाय्याने बघा बारीक करून घेतलेले आहे। छान किती छान आहे, बारीक झालेले आहे असे आपल्याला करून घ्यायचे आहे। चिरण्याची आपल्याला गरज नाही आहे। अगदी 2 सेकंदात आपली ही पत्ताकोबी सुद्धा छान बारीक झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मी यामध्येच मिरची पण ॲड केलेली। तर मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत अप्पे। त्यासाठी मी इथे हे इडलीचं मिश्रण आहे, जे उडदाची डाळ आणि तांदळापासून बनवलेलं आहे। तर मी इथे हे मिश्रण घेतलेलं आहे। माझ्याकडे इडलीचं उरलेलं मिश्रण होतं, तेच मी घेते आहे। त्याचे अप्पे तुम्ही एकदा बनवून बघा, फार छान लागतात। तर मैत्रिणींनो, मी इथे पत्ताकोबी, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। यामध्ये मी मिरचीसुद्धा, हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून घेतली। तर आता आपण या मिश्रणामध्ये ही कोबी घालणार आहोत। तरी आपल्याला जशी हवी, जेवढी हवी, कुणाला कशी आवडते ती आपल्याला त्या पद्धतीने घालायची आहे। थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घालणार आहे आणि बारीक चिरलेला हा कांदा जो आहे तो यामध्ये मी ॲड करणार आहे। त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे जिरे। यामध्ये थोडेसे जिरे ॲड करणार आहे। चवीनुसार मीठ मी यामध्ये घालणार आहे आणि त्यानंतर 1 चिमूट सोडा, फक्त मी खाण्याचा सोडा जो आहे तो मी यामध्ये घालणार आहे। आणि आपल्याला हे मिश्रण छान फेटूनंतर मी गॅसवर इथे अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये मी घालणार आहे थोडे तेल। त्यानंतर हे जे मिश्रण इथे तयार करून ठेवलेलं आहे, हे मिश्रण त्यानंतर वरून थोडंसं आपलं हलकं तेल आपण यावर घालूया आणि याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता किती छान हे फुगलेले आहे, छान याला स्पंज आलेला आहे। आता मी गॅस स्लो केलेली आहे आणि आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान याला स्पंज आलेला आहे। हे सगळे एक एक करून आपल्याला याला पलटवून घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो, हे छान आपण पलटवून घेऊया। आपण हे असे पलटवून घेतलेले आहे। याला थोडंसं आपल्याला परत याला 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले हे अप्पे छान रेडी झालेले आहे आणि हे तुम्ही चटणीसोबत, सॉससोबत छान सर्व करू शकता। हे खायला फार स्वादिष्ट आणि कुरकुरीत लागतात। तर मैत्रिणींनो, आपले हे स्वादिष्ट असे अप्पे रेडी झालेले आहेत। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।